नमस्कार मंडळी, मी राजेंद्र बोडेकर तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण असो मिडबाईत म्हणजेच आपल्या देवगड तालुक्यातील मिडबाव गावामध्ये। तर आज रामनवमी निमित्त रामेश्वराच्या देवळात मोठा कार्यक्रम असा श्रीरामांचा जन्मोत्सव असतलो, त्याच्यानंतर पालखी मिरवणूक असतली, मग महाप्रसाद असतलो। तर ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया, मजा करूया। ह्या असा मनमोहक असा रामेश्वर मंदिर देवस्थानाचा प्रवेशद्वार। तर आपण आज जाऊया। आता लोकायोग सुरुवात झाली आहेत, गाडी वगैरे लागल्यात आणि ह्या मंदिर सुंदर नक्षीकाम कोरीव काम महाविष्णूंची आळवणी करत महाविष्णूकडे चालले। धावता श्री हरी झडकरी वनसागर गोविंदा, धावता श्री हरी झडकरी। आपल्याकडे खयचोही कार्यक्रम असांगेत पण पकडापकडी ह्या खेळाशिवाय तो कार्यक्रम पूर्ण होणारच नाही। बघा कसे खेळतात ते। लांबसून होतो निळो ड्रम बघितल्यावर भीती वाटलेली, पण हे जेंटस लोक हे हसतात बघून जरा बरा वाटला, म्हणजे काय टेन्शन नाही आहे। आता श्रीरामांका पाळण्यात घातलेले आहेत आणि आता थोड्या वेळात पाळणं सुरू होतं। सुरू कर। तुझा कडावा जे कारणी देह माझा पडावा, वेग नको गुणवंतानंदा रघुनायका मागणे। सर्व मंडळींनी सावकाश रामाचं दर्शन घ्यायचं आहे। पूर्वांच्या मांडीवर रामाची मूर्ती ठेवणार आहोत, सावकाश दर्शन घेणं आहे, सर्वांनी घ्यायचं सावकाश। या ठिकाणी श्री रामेश्वर देवालयामध्ये उपस्थित सर्व भाविक मंडळींना एक नम्र विनंती आहे की कोणीही आई गडबड गर्दी गोंधळ कृपया करू नका। या ठिकाणी राममूर्तींचं पूजन झालेलं आहे, त्यानंतर पाळणा गीत वगैरे झालेलं आहे। आता
श्रीराममूर्ती घेऊन पुढे चौरंगावरती बसणार आहेत आणि त्यावेळी आपल्या सर्वांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. दर्शन घेत असताना कृपया रांगेतूनच दर्शन घ्या. दर्शनाचा लाभ, श्रींच्या सेवेचा लाभ सर्वांना मिळणार आहे. आता श्रीरामांची जी पाळण्यातली मूर्ती होती ती काढून देवळाचे जे गुरवत त्यांच्या मांडीवर वस्त्र घालून ती लोकांका दर्शनासाठी ठेवलेली आहे. हे बघा, आता लोकांची दर्शनासाठी किती गर्दी झाली आहे ती बघा. पण तेवढंच लोकांमध्ये उत्साह पण आहे. बघा किती गर्दी आहे ती. आता थोड्या वेळान श्रीदेव रामेश्वराची पालखी बाहेर निघतली, मंदिराभोवती एक फेरी होतली आणि मग परत मंदिरात येतली.
शंकरा नाम तुझे बळवेगा शंकरा शिवशंकरा हरि आतमध्ये ठेवतले ही असा मुंबई इंडियन्सची सिक्रेट टीम. आता पुढची मॅच हेंकाच खेळाक देवचे. बऱ्यापैकी आता सगळा जेवण झालेला हा. हे फक्त आता भाताचो शेवटचो टोप हे बघा. बाकीची चुली थंड झाली आहेत आणि हे सगळे आचारी.
असं म्हणतात हौशेक आणि कलेक वयाचा कसलाच बंधन नसतं.